या सामन्याला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सर्कलचं षटक नसावं. हॅलो, अंतिम सामन्याला सुरुवात झालेली आहे. NSFT आणि MSC दोन संघादरम्यान हा शिपिंग स्पोर्ट्स शील्ड्स 2024चा फायनल अंतिम सामना. एका साईडला MSC ची टीम तर दुसऱ्या साईडला NSFTचा संघ. सेमीफायनलच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी करून शेवटच्या 6 चेंडूत 7 धावा डिफीट केल्या आणि अंतिम सामन्यात प्रवेश केलेला हा NSFTचा संघ प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करतोय. धावसंख्या 7 धावा झालेल्या आहेत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा खेळ. आणि आता स्ट्राईकला आहे गुड्डू. शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून मारतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि विकेटकीपरच्या हातात सरळ सुरेख फेक. तत्पूर्वी एक धाव दोन्ही फलंदाज धावून काढतोय. गुड्डू आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या झालेली आहे ती 8, बिनबाद 8. 3 षटकांचा सामना आहे. रोहन राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. षटकाराच्या साहाय्याने खेळणारा फलंदाज कुणाल. फुल टॉस चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे मिस झालेला आहे. मला वाटतं इथे विकेटसाठी दाद मागण्यात आलेली आहे, परंतु बेल्स मला वाटतं पडल्यात की नाहीत अंपायर चेक करून सांगतील. नाही, ओके, नाही. आणि ही धाव कुणालच्या खात्यात. कुणाल वैयक्तिक धावसंख्या 8 वर पोहोचलाय. गुड्डूने आपलं खातं खोललंय. पहिलं षटक सुरू आहे. 3 षटकांचा सामना म्हणजे 18 चेंडूंचा खेळ असेल आणि जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील NSFT संघाला, कारण समोर ही तितकीच दर्जेदार टीम आहे जी काल झालेल्या पूर्ण सामन्यात फायनल मध्ये प्रवेश केला होता. रोहन तयार गोलंदाजीला. समोर गुड्डू. आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या वरून लांब लचक उत्तुंग असा षटकार. गुड्डू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना NSFT संघाची धावसंख्या बिनबाद 15. जास्तीत जास्त धावा करायच्या असतील 3 षटकांमध्ये. स्लोवर पद्धतीचा चेंडू. हा चेंडू येतोय आणि हा सुद्धा षटकार. बघा, बॅक टू बॅक षटकार. अतिशय सुरेख. षटकार आहे. धावसंख्या 21 झालेली आहे. 6 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजीला आता आलाय स्वतः कर्णधार MSC संघाचा, ज्याने काल अर्धशतकी खेळी केली होती, तोच किशोर घरत, द मॅन फ्रॉम फुंडे. आणि त्याच्या समोर असेल एका षटकाराच्या साहाय्याने खेळणारा कुणाल मडवी, मॅन फ्रॉम चिर्ले.
किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. समोर उजव्या हाताचा फलंदाज कुणाल मडवी याला धावसंख्या बिनबाद 21. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये किती धावा करतायत बघूया. किशोर सज्ज झालाय गोलंदाजीला, कुणाल फलंदाजीला. हा चेंडू मिड विकेटच्या वरून, हा एक लांब लचक मिड विकेटच्या वरून सरळ त्या स्क्रीनवर बॅनर आहे लावलेला, तिथे त्या बॅनरवर पडतोय षटकार आणि धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 27च्या घरात. कुणाल सुद्धा आपले दोन्ही हात खोलतोय. 2 षटकार कुणालच्या बॅटमधून तर 2 षटकार गुड्डूच्या बॅटमधनं. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, फाईन लेगच्या दिशेने भिरकवायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क तुटतोय. चेंडू विकेट किपरच्या क्लोज मध्ये जातोय. निर्धाव चेंडू आणि अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू, धावसंख्या झाली ती 27. अंतिम सामना MSC आणि NSFT दरम्यान. हा चेंडू मिड विकेटला लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय आणि तिथे झेल मात्र सुटलेला आहे आणि हा चौकार आहे. या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी करतोय. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत त्याने लगावलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय किशोरच्या. 3 चेंडूमध्ये किशोरच्या धावा काढल्या त्या 10 आणि धावसंख्या झाली ती 31. हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, हा मिड विकेटच्या वरून जातोय. खणखणीत षटकार. MSCच्या गोलंदाजांना. हा क्लीन बोल्ड बघा. हम किशोरने दाखवून दिलंय की एक तुम्हारी तो दूसरी हमारी. धावसंख्या झाली ती 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला आणि फलंदाजीसाठी लवकर जायचं आहे. मयूर जातोय फलंदाजीला. कुणाल वैयक्तिक 22 धावसंख्येवर सुरेख खेळी करून परततोय. वैयक्तिक 22 धावसंख्येवर आपल्या संघासाठी अतिशय सुरेख फलंदाजी, ज्याने गोलंदाजीचा नमुना पहिल्या 3 सामन्यांमध्ये दाखवला होता, तोच कुणाल 22 धावा काढून बाद होतोय. त्रिफळाचीत बाद झाला किशोर घरच्या गोलंदाजीवर. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 37 झालेली आहे. 50 धावा. नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला फलंदाज गुड्डू, द मॅन फ्रॉम नवीन शेवा. हा चेंडू मारायचा होता, चेंडू कनेक्ट होत नाही. दुसऱ्या धावेसाठी गुड्डू धावणार आहे, कारण गुड्डूला माहिती आहे शेवटचं षटक शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त स्ट्राईक ही मला ठेवायची आहे. 2 षटकं संपलीत, 39 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट फक्त मयूर कुणाल मडवी बाद झाला त्रिफळाची, जो किशोर घरत याने बाद केला कुणालला 22 धावसंख्येवर आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 40. शेवटचं सॉरी 39 धावा झालेल्या आहेत. 39 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अच्छा, सचिन आता गोलंदाजीला आलाय आणि सचिनसाठी इथे बक्षीस आलंय. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक कुणाल पाटील यांच्याकडनं. सचिन याला सुवर्ण संधी आहे बघा पैसे कमवायची. 6 विकेट घेतल्या तर 3000 रुपये रोख दिले जातील सचिनला कुणाल पाटील यांच्याकडनं. परंतु स्ट्राईकला असलेला द इनफॉर्म बॅट्समन गुड्डू, ज्याने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी होती, 53 नॉट आउट, दुसऱ्या सामन्यात
88 नॉट आउट. तिसऱ्या सामन्यात 0वर बाद झालेला होता. आता मात्र नॉट आउट खेळतोय. हा चेंडू षटकार सुरुवात केलेली आहे. झालेले आहेत. हा चेंडू आणि पुढे सरसावत मारण्याच्या प्रयत्नात सचिनला विकेट. सचिनला सांगण्यात आलेलं आहे. 19 धावांवर बाद झालाय गुड्डू आणि दुसरी विकेट पडली NSFT संघाची. धावसंख्या 45 आहे. नवीन फलंदाज गेलाय चंदन. वेल प्लेड गुड्डू. या सर्व टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत जो तुम्ही खेळ केलाय, प्रेक्षणीय खेळ, त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन की ते तुम्ही खूप साऱ्या लोकांचं मनोरंजन केलेलं आहे. स्ट्राईकला गेलाय चंदन. आणि चंदन हा चेंडू शॉट. हा 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 दुसरी विकेट. इथे दुसरी विकेट बघा. इथे सांगतायत की पारितोषिक येईल कुणाल पाटील यांच्याकडनं. आता 1000 रुपयाचं तर पारितोषिक जमा झालंय. जर हॅट्रिक घेतली तर 45 झालेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच 3 षटकांची ही फायनल आहे. 18 चेंडूंचा खेळ खेळायचा आहे आणि त्यापैकी 15 चेंडू झालेले आहेत. आणि इथे सांगतायत की सचिन हा कधी न खेळणारा, म्हणजे प्रॅक्टिस नसणारा गोलंदाज आहे ज्याने आतापर्यंत 2 विकेट काढल्यात. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे आणि किरीट सरांकडे त्याची कोचिंग चालू आहे, ट्रेनिंग चालू आहे. हे आत्ता आम्हाला समजलेलं आहे. 2 विकेट्स काढल्यात. हॅट्रिकची संधी आहे. समोर आहे चैतन्य. उडवलेला आहे चेंडू. चेंडू उडवलाय. अर्धशतक लागले NSFT संघाचं. अभिनंदन. 51 धावा झालेले आहेत. राहुल धावा झालेल्या आहेत. चैतन्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. हा चेंडू आलाय लॉंग ऑफच्या वरून. किशोर आहे म्हणजे झेल आहे आणि आणि बघा 2000 होऊ शकतात या चेंडूवर. जर सफलता विकेट्स बाद केलं फलंदाजाला तर 4 फलंदाज या ओव्हरमध्ये बाद होतील. फलंदाजीला गेलाय प्रशांत. 51 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि हा चेंडू अतिशय यॉर्कर लाईनचा चेंडू होता. 1 धाव मिळाली. धावसंख्या 52 झालेली आहे आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय ते MSC संघापुढे.
NSFTच्या बाजूने लागला, फलंदाजी स्वीकारली आहे. 52 धावसंख्या उभारल्या, त्यानं 53 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. तर ते 53 धावसंख्या 18 चेंडूमध्ये उभारण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये किशोर घर आहेत आणि त्यांच्या समवेत मयूर आपण पाहतोय. चला किशोर घरात जास्त वेळ न दवडता अगदी आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे. 18 चेंडू 53 धावसंख्या. 53 धावसंख्येचं बल मोठं आव्हान पार करण्यासाठी अगदी सलामीसाठी किशोर घरत आणि मयूर आलाय. ज्या किशोर घरतनं पहिली अर्धशतकीय केली ज्याच्या बॅटमधून साकारली आहे याच मैदानावर तोच किशोर घरत आहे. तर समोर कुणाल आहे गोलंदाजच्या ट्रॅकवर फलंदाजी करत असताना अगदी बॅट त्याची बरंच काही बोलून गेली आहे, परंतु यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर किशोर घरत एक रायझिंग उभरता सितारा कुणाल, तर दुसऱ्या बाजूला अनुभवी किशोर घरत. राईट मोर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं किशोरसाठी मारा केला जातोय. याच अगदी पहिल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय किशोर घरतच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट अगदी या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचची पहिली धावसंख्येच्या बॅटमधून MS इंडियाकडून कळत असताना आपल्या खात्यावर तर आपल्या MSC इंडियाच्या खात्यावर उभारली जाते 1 या धावसंख्येनं किशोर घरतच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक मयूर येतोय. 53 धावसंख्या म्हणजे 18च्या सरासरीनं अगदी हे जावं लागेल. अगदी गणेश साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. यावेळेस चेंडू मिडॉनच्या ठिकाणी येतोय. स्वतः गोलंदाज कुणाल धावतोय. चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत एकच धावसंख्या 1 या धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 2 धावसंख्येच्या घरात. 18ची सरासरी म्हणजे प्रत्येक षटकामागे 2 ते 3 हिट मारावे लागतील. हिट अगदी किशोर घरत मारणार की कुणाल मारणार प्रश्नचिन्ह आहे MS इंडिया समोर. परंतु ते प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अगदी ते प्रश्न फेकण्यासाठी समोर कुणाल आहे गोलंदाजच्या ट्रॅकवर. यावेळेस बॅटची रिडिंग आहे. जेल खाली क्षेत्ररक्षक एस पकडला जातोय. जेल संपुष्टात येतोय. महत्वाची विकेट किशोर घरत. रिनात जाधव अगदी सायकोलॉजिकल प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव अगदी किशोराच्या अगदी चेहऱ्यावर साफ झळकत होतं की 18 चेंडूमध्ये 53 धावसंख्येचा पाठलाग आहे. 30, 35, 40 असत्या तर ती फाईट झुंज देण्यास आणखी मजा आली असती, परंतु 53 धावसंख्या मित्र म्हणेनं अवाक्याच्या थोड्याफार बाहेर असाव्यात. अगदी यावेळेस त्या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिला शिलेदार बुरजावरून ढासळताना पाहायला मिळतोय. नाव आहे किशोर घरत. सांघिक धावसंख्या 2 असताना चौथा चेंडू घेऊन जातोय पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज आहे. वेलेस कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पकडला जातोय पुन्हा एकदा जेल. गोल्डन डकचा शिकार बनला जातोय. आल्या माघारी परतताना पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाजाचं नाव स्वप्नील. स्वप्नील मैदानामध्ये दाखल होतोय. पाचवा चेंडू फेकला कुणाल याचा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पंचांकडे अपील केली जाते, अपील फेटाळली जाते. निर्धाव चेंडूची सांगता स्वप्नील आहे. स्वप्नील फलंदाज आहे. पाचवा चेंडू निर्धाव. फक्त 2 धावसंख्या खर्च केल्यात. येणारे 13 चेंडू विजयासाठी 51 म्हणजे प्रत्येक चेंडूवर वेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. पहिला चौकार या इनिंग मधला पाहायला मिळतोय. फलंदाज गोलंदाज अनुज आहे. अनुजाच्या पहिल्या चेंडूवर अगदी हल्ला चढवण्याचा काम केलाय रोहन यानं, परंतु यावेळेस झेल जमिनीला दान होते. एकच धावसंख्या ऑन स्ट्राईक यावेळेस स्वप्नील असेल. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 7च्या घरात. अगदी 11 चेंडू 46 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 16 धावसंख्या. समोर स्वप्नील आहे. अनुज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला. बरोबर यष्टांच्या वरून जाणारा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. अगदी वन साइड मॅच रंगताना पाहायला मिळते NSFTच्या बाजूनं. अगदी स्पीडीला जशी गायरत केली ना, अगदी तेव्हापासून भाग्य मी तर म्हणेन हे उजाडलेत या NSFTचे. यावेळेस अतिशय खोलवर ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. क्रिकेट विश्वातील ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटला जातोय, यॉर्कर चेंडू फेकला जातोय अनुजच्या माध्यमातून. अनुजच्या षटकातील 3 चेंडू फेकलेत. 1 धावसंख्या. निर्धाव. त्यावेळेस पुन्हा एकदा 4था चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे अनुज. स्वप्नीलच्या बॅटला चाटून जाणारा चेंडू आपण पाहतोय. 1च धावसंख्या. एकेरी धावसंख्येनं 1 धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 8च्या घरात. माणूस मित्रांनो प्रथमतः मनात आरत असतोय, त्याच्यानंतर मैदानामध्ये किंवा आयुष्यामध्ये. यावेळेस कदाचित धावसंख्या अफाटी पाहून एम्बॅसी इंडिया जी कालच्या सत्रामध्ये खूप भेदक फलंदाजी करत होती, यावेळेस मात्र प्रथमतः मनामध्ये हरली आहे. तदनंतर हा मैदानामध्ये त्यांचा पराभवाकडे जाणारा वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू फेकले, 2 धावसंख्या खर्च केली. पहिलं षटक कुणालनं 6 धावसंख्या देऊन 2 विकेट संपादित केले. यावेळेस विकेट मिळवता आली नाहीये अनुजला, परंतु पूर्णपणे अंकुश लावलाय. फक्त 2 धावसंख्या खर्च केली आहे. धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरात. शेवटचा चेंडू. यावेळेस रिव्हर्स चिपचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील पेटाळली जाते. रनआउटची संधी आहे का? येस नाहीये. बघता 1 धावसंख्या पळून काढली जाते. येस दुसरी धावसंख्येचा कॉल सुद्धा सहजरित्या पूर्ण केला जातोय. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 10च्या घरात. येणारे 6 चेंडू विजयासाठी 43 धावसंख्येची गरज.
त्यानं खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलं होतं स्पीडीच्या विपक्ष खेळत असताना. यावेळेस पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. दुसरा चेंडू आदित्यचा सुरेख चेंडू होता, समोर होता, लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. म्हटलं तर औपचारिकता फक्त बाकी आहे. येणारे 4 चेंडू विजयासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 चेंडू 42 धावसंख्या अशक्य असं समीकरण. यावेळेस मात्र अगदी परीक्षा संपल्यानंतर केलेला हा अभ्यास आपण पाहतोय. फलंदाज रोहिणीच्या बॅटमधून षटकार लगावला गेला आहे. फक्त अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 17. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते, अपील उचलून दिली जाते. एस लेग बिफोरच्या स्वरूपात रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. एक सचिनला अगदी खानाला अलगच गुलाबी थंडी देत चेंडू जातोय. यष्टीरक्षकाकडे विसावा घेण्यासाठी गुड्डूच्या दस्तानामध्ये एक चेंडू 36 धावसंख्या. NSFTच्या चेहऱ्यावरचा आनंद आज गगनात सुद्धा मावणार नाहीये मित्रांनो, कारण 365 दिवस अगदी पर्व दुसऱ्याची वाट बघेपर्यंत आज जल्लोष त्यांच्या ऑफिसमध्ये साजरा केला जाईल की विनर विनर चिकन डिनर. विजयी संघ, चॅम्पियन संघ NSFT